हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। हा व्लॉग आपण खूप टाईमनंतर बनवतो आहे। आपण एवढा 2 महिने कुठेच बाहेर गेलो नव्हतो फिरायला। तर आता आम्ही चाललो आहे मथुरा आणि वृंदावनला। सो आपल्यापासून 2 जण पण कनेक्ट होणार आहेत पुढे बोरिवलीला। इथे प्राजक्त आहे बसलेली आणि बऱ्याच टाईमनंतर आम्हाला लोअर बर्थ पण मिळाली, सो ते पण एक इम्पॉर्टंट आहे। मुंबई सेंट्रलवरून आम्ही ट्रेन पकडली आहे ऑगस्ट क्रांती। ही आम्हाला सकाळी 8 वाजता मथुरा जंक्शनला पोहोचवेल। सो आता ट्रेनमध्ये इव्हनिंग स्नॅक्स पण आलेत। आता काय काय आहे स्नॅक्समध्ये? सँडविच, कचोरी, चिवडा, ही आय गेस बर्फी आहे आणि हे चहासाठी आहे। ओके, ऑरेंज झाला आता मी ना। हॅलो, गुड मॉर्निंग। आणि आता ब्रेकफास्ट झाला आहे। सो आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आहे। ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट आहे, उपमा आहे आणि पोहे आणि व्हेज कटलेट आणि पोहे आहेत। पण मथुराला उतरलो आहे ट्रेनने। सकाळी 8 वाजता ट्रेन आली मथुराला आणि आता इथून आपण ऑटो केली आहे वृंदावनला जायला। एक अप्रॉक्स 12 किलोमीटर्स आहे इथून वृंदावन। एक 20,000 लागेल आणि आता सगळेजण बसले। सो आता आम्ही चेक इन पण केलं आहे। आम्ही इथे वृंदावनला होमस्टे घेतला एअरबीएनबीवरती। हां, होमस्टे आम्ही इथे बुक केला। इथे ग्राउंड फ्लोअरला आमचं 2 रूम आहेत। एअरबीएनबीवरती चांगली डील मिळाली, सो आम्ही तिकडूनच बुक केला आणि आता आम्ही चाललो आहे वृंदावनला एक्सप्लोअर करायला। आता आपण आधी कुठे जाणार आहे? बाके बिहारी वगैरे आम्ही आता चेक करणार आहे। तिकडे जाऊन टेम्पल आय गेस ओपन असेल। 10:30 वाजलेत। 12 वाजेपर्यंत इकडे सगळे मंदिर बंद होतात दुपारी। सो टेम्पल चेक करू, जाऊन तिकडे बघू आणि त्याच्या आधी ब्रेकफास्ट करू आता। सो ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही आता पुढचा प्लॅन आहे तो बघू। सो इथे आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आहे। थोडा लेटच झाला आहे, ते 11 वाजले, पण सकाळी थोडं चेक इन करून 8 पर्यंत वेळ लागला या लोकांना। सो आता इथे थोडं ब्रेकफास्ट वगैरे करतो। पराठा आणि दही घेतले। आता आम्ही ऑटो पकडली आहे बाके बिहारी टेम्पलला जायला। इथे ऑटो खूप मुश्किलने मिळाले आम्हाला। जवळजवळ आम्ही अर्धा तास ऑटो शोधत होतो आणि त्याने 250 रुपये घेतले ऑटोसाठी। आता माहिती नाही जास्त आहेत कमी आहे, पण 12 वाजता मंदिर बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला पटकन तिकडे पोचायचं आहे। सो आता बघूया दर्शन मिळतं आहे की नाही। आता आम्ही इथे बाके बिहारीच्या इथे आलो आहे। एकदम टच अँड गो होणार आहे, कारण का मंदिर बंद होतं 12 वाजता। तो 11:15 वाजलेत आणि आता बघूया दर्शन मिळतं आहे का नाही। ॲक्च्युली ऑटोवाला एकदम डेंजर होता, रायडर होता पूर्ण, ई ऑटो होती। हां, बघूया। इथून आता आम्हाला गोवर्धन जायचं आहे आणि शनिवार रविवार आहे म्हणून गोवर्धनला डायरेक्ट बस जात नाही आहेत। सो आता इथून एका दुसऱ्या बस स्टँडवरती जाणार आहोत आणि त्याच्यासाठी ही बस केली आहे। आणि इथून 1 किलोमीटरवरती तो बस स्टँड आहे आणि तिथून मग गोवर्धनसाठी बस नाही आहे। पण अजूनपर्यंत आम्ही फिरतोच आहोत, अजून काहीच नाही आमचं दर्शन झालं आहे कुठेच। आणि बाहेर ऊन पण तेवढंच आहे, हे सगळं डोक्याला बांधलं। इथे पण बघा पुष्कर तिकडे पुढे आहे। सो होपफुली आता गोवर्धनला जाऊ आणि नंतर तिकडे प्लॅन आहे गोवर्धनवरून बरसानाला जायचं आणि बरसानावरून परत इथे यायचं संध्याकाळी। लेट्स सी। आता आम्ही इथे प्रायव्हेट कॅब केली आहे। इथे काहीच प्रॉपर असं कोणी गाईड करायला पण नाही आहे की कुठून काय बस जाईल काय जाईल। आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि बसची एका स्टेशनवर स्टॉपवरती होतो, एका बसची वाट पण बघतो, पण काहीच इकडे सोर्स नाही आहे। आणि इवन इथून
रिक्षा आणि टॅक्सी पण जात नव्हत्या कुठेच. सो मग हॉटेलमध्ये जिकडे थांबलो आहे आम्ही, जिथे होमस्टेमध्ये थांबलो आहे त्याच्याकडून नंबर घेतला आणि एका ड्रायव्हरला फोन करून बोलवलं आता. सो आता बघू, अजून इथून एक अर्धा तास दाखवते, अर्धा ते पाऊण तास दाखवते गोवर्धनला जायला. सो गोवर्धनला थोडं एक्सप्लोर करू आणि मग तिथून प्लॅन आहे बरसानाला जायचा.